शिंदखेडा तालुक्यात अवैध धंद्यांना आळा बसणार आहे। नुकतेच शिंदखेडा पोलीस ठाण्यात रुजू झालेले पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांनी स्पष्ट केलंय की तालुक्यातील सर्व प्रकारचे अवैध धंदे कायमस्वरूपी हद्दपार करून कायदा व सुव्यवस्था प्रस्थापित करणं हे त्यांचं प्राथमिक ध्येय आहे। सहसंपादक प्रभाकर अडगाळे, धुळे। व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकार संघाच्या वतीने पीआय वारे यांचा सत्कार शिंदखेडा इथं करण्यात आला। यावेळी शहरातील अतिक्रमण, वाहतूक कोंडी आणि इतर तातडीच्या समस्या यावर पत्रकार संघाच्या सदस्यांसोबत सविस्तर चर्चा झाली। पीआय वारे यांनी सांगितले की पोलीस प्रशासन अतिक्रमण हटवण्यासाठी कटिबद्ध आहे। विशेषतः छत्रपती शिवाजी महाराज चौफुली ते भगवा चौक या रस्त्यावर फेरीवाले व भाजी विक्रेत्यांमुळे वाहतूक कोंडी गंभीर स्वरूप धारण करते। धुळे शहराच्या धर्तीवर अतिक्रमण हटवल्यास शिंदखेड्यातील वाहतूक सुरळीतही होईल। तसेच सोमवारी भरत असलेल्या आठवडी बाजारामुळे वाहतूक कोंडी वाढते। यावर तातडीने उपाययोजना करण्याची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं। नगरपंचायतच्या वतीनं भाजी विक्रेत्यांसाठी 59 ओठ्यांची भाजी मंडई उभारली असली तरी सध्या 100हून अधिक विक्रेते असल्यानं पर्यायी जागेचा अभाव, प्रकाश व्यवस्था व महिलांसाठी शौचालयासारख्या मूलभूत सुविधांचा अभाव असल्यानं नागरिक नाराज आहेत। नागरिकांची ठाम मागणी आहे की धुळे शहराच्या धर्तीवर शिंदखेड्यातील अतिक्रमण तातडीनं हटवावे आणि नगरपंचायतीनं त्वरित कारवाई करावी। या कार्यक्रमाला व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकार संघाचे पदाधिकारी व पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते। अमठाणा तालुका सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर इथं गावाला जोडणाऱ्या बहुळा नदीवरील पुलाच्या मागणीसाठी आजपासून आमरण उपोषणाला सुरुवात झाली आहे। मानक संपादक धनंजय हजारी, सिल्लोड गावातील तरुण शेतकरी शरद करडेल यांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर हे उपोषण सुरू केलं असून या आंदोलनात मोठ्या संख्येने ग्रामस्थ तसेच आजी-माजी पदाधिकारी उपस्थित होते। ग्रामस्थांनी अनेक वेळा लेखी व तोंडी निवेदन करूनही शासन व लोकप्रतिनिधींकडून कोणती ठोस कारवाई करण्यात आलेली नाही। पावसाळ्यात नदीवर पूल नसल्यामुळे शेतकरी, विद्यार्थी, रुग्ण आणि सर्वसामान्य नागरिकांना प्रचंड अडचणींना सामोरं जावं लागत आहे। रुग्णवाहिका, शालेय बस आणि इतर वाहतूक व्यवस्था ठप्प होऊन ग्रामस्थ त्रस्त झालेले आहेत। ग्रामस्थांनी शासनाकडे तातडीनं लक्ष घालून पुलाच्या बांधकामाबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा अशी ठाम मागणी केली आहे। अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे। आता शासनानं तातडीनं पुढाकार घेतला नाही तर अमठाणा ग्रामस्थांची हाक ऐकून न घेण्याचा तो मोठा अन्याय ठरेल अशी भावना ग्रामस्थांकडून व्यक्त होती आहे। अमठाणा या गावातील बस स्टँड ते बाजारपट्टी जी बहुळा नदी आहे त्यावरचा जो पूल आहे तो कित्येक वर्षापासून बनलेला नाही आहे। थोडा पण कधी पाऊस पडला तर जाण्याचा येण्याचा संपर्क तुटून जातो गावाच्या बाहेर आणि गावाच्या बाहेर जे किराणा असो किंवा आरोग्य आपलं दवाखाना असो काही असो सगळं गावाच्या बाहेर आहे।